विचार करतात, पण मेलेल्या माणसाला कांदा देण्यासाठी लोक धावाधाव करतात. या आजच्या परिस्थितीचा जर विचार केला ना, तर तो माणूस जिवंत असताना त्याला हरवण्यासाठी प्रयत्न केला जातो, आणि तो माणूस मेल्यानंतर त्याच्या फोटोला हार घालण्यासाठी गर्दी केली जाते. ही आजच्या परिस्थिती शोकांतिका आहे. अरे माणसाने जिवंत असणाऱ्या माणसाला संकटामध्ये दुःखामध्ये आधार देणं, सहारा देणं गरजेचं असतं. पण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर माणसं जिवंत असणाऱ्या माणसाला आधार देताना 1000 वेळा विचार करतात. सिंधुताईला कोणी भिक्षा दिली नाही. अनेक घरापुढे जाऊन उभे राहायची, भिक्षा द्या म्हणून सांगायची, पण कोणी सिंधुताईला भिक्षा दिली नाही. मग सिंधुताईनं काय केलं? मशानामध्ये प्रेत यायचं, त्या प्रेताला मशानाच्या बाहेर विसावा दिला जायचा, आणि त्या विसाव्यावरती पीठ सांडलं जायचं. सिंधुताईनं ते पीठ हातामध्ये घ्यावं, त्या पीठामध्ये पाणी टाकावं, हातावर भाकर तयार करावी, आणि ती भाकर भाजण्यासाठी प्रेतावरला जास्त निखारा घ्यावा, आणि ती भाकर त्या प्रेताच्या निखाऱ्यावरती भाजावी आणि मग खावी. बरेच दिवस निघून गेले, आणि एक दिवस सिंधुताईला वाटलं, अरे हे काय जगणं आहे का? प्रेताच्या विषयावर पीठ घ्यायचं, त्याची भाकर बनवायची, निखाऱ्यावरती भाजायची आणि ती खायची, याला कुठे जगणं म्हणतात का? यापेक्षा मेलेलं बरं. सिंधुताई आत्महत्येचा विचार करू लागली, आणि एक दिवस समोरून भरधाव ट्रक येत असताना सिंधुताईने विचार केला, या ट्रक समोर जाऊ सनी म्हणजे आपला जीव, आपला प्राण या ठिकाणी द्यायचा. सिंधुताई ट्रकच्या दिशेने धावत निघाल्या, पण धावत असताना सिंधुताईच्या लक्षात आलं, रस्त्याच्या कडेला एक भिकारी होता, आणि तो शेवटची घटका मोदत होता, आणि तो भिकारी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या म्हणून आवाज करीत होता. सिंधुताईला वाटलं, अगं हे सिंधुताई, तू तर मरायला चालली ना, पण भिकाऱ्याला पाणी पाजून गेलीस तर तुला काहीतरी पुण्य लागू. सिंधुताई मागे फिरली, हातामध्ये पाणी घेतलं, त्या भिकाऱ्याला पाजलं, आणि भिकाऱ्याला पाणी पाजत असताना सिंधुताईच्या लक्षात आलं, अरे पदराला बांधलेली भाकर आहे. अगं हे सिंधुताई, तू तर मरायला चालली ना, तुला काय करायचं ह्या भाकरीचं? सिंधुताईने पदराला बांधलेली भाकर सोडली. शिळी भाकर होती, घट्ट झालेली होती. सिंधुताईने हातावर घेतली, 10 वेळा ती भाकर पाण्यामध्ये उडवली, तिचा भुगा केला, हातावरती त्या भाकरीचा भुगा केला, त्या भिकाऱ्याला खाऊ घातलं, आणि ते भाकरचा भुगा भिकाऱ्याने खाल्ल्यानंतर त्या भिकाऱ्याला तरतरी आली, आणि त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान होतं ते सिंधुताईने पाहिलं. तो भिकारी मेला नाही, तो भिकारी जगला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान सिंधुताईने पाहिलं, आणि मग सिंधुताई म्हणते, अरे मी एकाला जगू शकते, तर अशा हजारोला मी का जगू शकणार नाही? आणि त्या दिवशी सिंधुताईने मरायचा निर्णय बाजूला केला. सिंधुताई भक्ताला म्हणते, आता मरायचं नाही, आता जगायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं. कोण म्हणतं? सिंधुताई सत्ता. अरे ज्याला एक वेळचं अन्न खायला नाही, जे मसाल्यावरलं खाते, ती सिंधुताई म्हणते, आता मरायचं नाही, आता जगायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं. आणि त्या दिवसापासून सिंधुताईने मरणाचा निर्णय बाजूला केला. आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी पुण्याच्या दगडू